इंटिमेट रिलेशनशिप त्याला म्हणतात. आणि जसे पती पत्नींमध्ये इंटिमेट रिलेशनशिप असतात तसे ख्रिस्त आणि माझ्यामध्ये रिलेशन असले पाहिजे. तेव्हा द्या तुम्ही दिसतंय त्या गोष्टीकडे पाहू नका, जे दिसत नाही त्याच्याविषयी धन्यवाद द्यायला सुरुवात करा. त्यावेळेस या गोष्टी तुमच्या अस्तित्वात येतील. जगत आहात या आयुष्यामध्ये जीवनाची गरज आहे, काळजी पडलेली आहे. आज कित्येक जे लोक आहेत ते आयुष्याच्या काळजीमध्ये त्याचं जे जीवन आहे खुंटून गेलेलं आहे, आयुष्याची काळजी करत आहेत. आज त्या आयुष्याच्या ह्याच्यातून त्यांनी बाहेर यावं आणि ह्या आयुष्यामध्ये देव तुमचं मुख उत्तम पदार्थांनी भरणार आहे, यावरती विश्वास ठेवा. तो तुम्हाला जिथं तुमची उणीव आहे तिथं धन्यवाद द्या, ते भरून निघेल. कमी म्हणजे उणीव, पण ती उणीव भरून निघली जाते. कारण जर कमतरताच आली नाही तर तो मिरॅकल कसा घडणार? चांगल्या गोष्टीचा उगम कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमच्यासाठी घडतील. तुमची एखादी गोष्ट हरवली आहे का? घाबरू नका, त्याच्यातून देव तुम्हाला चांगलं करणार आहे. तुमचं नुकसान झालेलं आहे का? घाबरू नका, देव त्यात नुकसानीतून तुमचं चांगलं कल्याण करायचं समर्थ ठरवले आहे. तुमची नोकरी गेलेली आहे का? घाबरू नका. तुम्ही आजारामध्ये आहात का? घाबरू नका, कारण देवाने त्याच्यामध्ये तुमचं कल्याण करायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि मला ठरवतो आम्ही की हे कल्याण असं असावं. अहो, देवाच्या नजरेमध्ये कल्याण फार मोठं आहे. तुमचं इन्क्रिमेंट राहिलेलं आहे काय? घाबरू नका, देवाने तुमचं कल्याण करायचं ठरवलेलं आहे. आणि डिक्लेअर करा आणि देवाला धन्यवाद द्या. देवा धन्यवाद, कारण तू माझा भावी गोष्टींचा प्रमुख आहेस. आणि आमच्या उत्पन्नावरती, आमच्या कमाई कष्टावरती, आमच्या बँक बॅलन्सवरती नव्हे, देवाच्या सामर्थ्यावरती आम्ही उभे आहोत. तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन सादर करतो. देवाचं जे वचन आहे ते आमच्यासाठी याचा स्पर्श असा आहे. आजचा हा जो भाग आहे आपला 5वा भाग आहे, जे टायटल या ठिकाणी दिलेलं आहे गॉड्स ओपन इन्व्हिटेशन, देवाने दिलेले उघड आमंत्रण. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. आता आपण जाणार आहोत. जो कोणी जलाशयाकडे येतो, तृप्त होतो, त्याला जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाची एक झलक आपण मागच्या आठवड्यात पाहिली होती. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया. यशायाचा ग्रंथ 55वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये, अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या. पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. या वचनावर आपण मनन करत आहोत. आता आपण पाहत आहोत, जे कोणी या जलाशयाकडे येतं त्या जलाशयाकडे येणाऱ्या व्यक्तीला जे आशीर्वाद आहेत. आम्ही आशीर्वाद म्हटलं की खूप आम्हाला आनंद होतो, पण खरं आशीर्वादाची जी डेफिनेशन आहे ती समजून घ्या. आशीर्वाद काय आहे हे आज आम्हाला न समजल्या कारणानं आज मनुष्य भ्रांत झालेला आहे. आणि म्हणून पहा, त्याला असं वाटतं, मानवाला असं वाटतं की माझ्याकडे खूप धनसंपत्ती असली मी चांगलं आयुष्यक्रमण करू शकेल. निश्चित अर्थाने, परंतु जे धनवान आहेत त्यांना जाऊन विचारा, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती त्यांना जाऊन विचारा, ते सुखी आहेत काय? त्यांना झोप लागते काय? अमाप संपत्ती आज मनुष्य गोळा करण्याचा प्रयत्न करतो, परंतु देव या वचनात हेच सांगतो, अहो तान्हेल्यांनो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? फुकट ह्या सर्व गोष्टी देईल. जवळ पैका नसलेले तुम्ही या. मोला वाचून द्राक्षरसाचा आणि दुधाचा सौदा करा. कसं काय शक्य आहे? पैसे तुमच्याजवळ नाही, देव तुम्हाला व्यवहार करायला लावतो. आज हीच गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की जर तुम्ही देवाजवळ आलात, जर त्या जलाशयाकडे आलात, तर या आशीर्वादांचे तुम्ही वाटेकरी होणार आहात. पहिलं जे या ठिकाणी म्हणतो, देवाकडे आल्याने आम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. अनेक चांगल्या गोष्टी आहेत. ती पहिली चांगली गोष्ट काय आहे आपण वाचणार आहोत. चांगल्या गोष्टींची वाण त्याला पडत नाही. जो कोणी जलाशयाकडे येतो, जो कोणी ख्रिस्ताकडे येतो, जो कोणी देवाकडे येतो, जो कोणी त्या व्यक्तीला काय प्राप्त होतं? आज तो पहिला मुद्दा आपण पाहत आहोत. या ठिकाणी चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. तिथं असं म्हटलेलं इंग्रजीमध्ये, शाल नॉट वॉन्ट एनी गुड थिंग्स, म्हणजे चांगल्या कोणतीही चांगली वस्तू. आज आम्हा प्रत्येकाला पहा, घरात प्रत्येक गोष्ट, आज प्रत्येक कुटुंबाची कहाणी पहा.
काही ना काही उणीव असते, काही ना काही गरज असते, पण देवाचं वचन सांगतं तुम्हाला चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. या स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10वं वचन. तरुण सिंहासही वाण पडते. त्याच्या आधी वचन वाचूया आणि मग आम्हाला त्याचं नीट कळेल. परमेश्वराचे पवित्र जन हो. काय म्हटलेलं आहे? कंडिशन या ठिकाणी दावीद राजा सांगतो की परमेश्वराचे पवित्र जन हो. ही एकच कंडिशन आहे, जर मी पवित्र जनांमध्ये माझी गणना होते. आणि पवित्र जनांमध्ये माझी गणना तेव्हा होते जेव्हा मी जलाशयाकडे येतो. आणि जो जलाशयाकडे येतो त्याला हा पवित्र जनांचा दर्जा प्राप्त होतो. पवित्र जनांचा दर्जा प्राप्त होणं याचा अर्थ आमचे सर्व अपराध धुतले जाणं, आमच्या अपराधांची क्षमा होणं. कित्येक जे येशूवरती विश्वास ठेवतात असं म्हणतात, परंतु त्यांचं जे वर्तन आहे, त्यांची जी कृती आहे, त्यांचं जे बोलणं आहे, याच्यामधून तुम्हाला त्यांच्या विश्वासाची जाणीव होते. त्याचं आणि ख्रिस्ताचं नातेसंबंध समजतात. तुमचे वैयक्तिक ख्रिस्ताशी नातेसंबंध, इंटिमेट रिलेशनशिप त्याला म्हणतात. आणि जसे पती पत्नींमध्ये इंटिमेट रिलेशनशिप असतात, तसे ख्रिस्त आणि माझ्यामध्ये रिलेशन असले पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे मी तुला ओळखतो. आज मीच ख्रिस्ताला किती ओळखतो हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो, ज्या वेळेस मी त्या जलाशयाकडे येतो मला एक दर्जा प्राप्त होतो. मी पवित्र जन या कळप आहे त्या कळपांमध्ये माझी गणना होते. कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. कसलं उणं? कोणत्याच चांगल्या गोष्टीचं उणं पण त्याला पडत नाही. याचा अर्थ असा आहे की तरुण सिंहासही वाण पडते, पण परमेश्वराचे भय धरणाऱ्यास कोणत्याही गोष्टीचं वाण पडत नाही. खाली 10व्या वचनात लिहिलेले, तरुण सिंहासही वाण पडते आणि त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही, आणि जो शब्द मला तुम्हाला सांगायचा आहे, चांगल्या वस्तूंची. आणि जी या ठिकाणी मी तुम्हाला जो शब्द म्हटलेला आहे, शॅल नॉट वॉन्ट एनी गुड थिंग्स, हा जो शब्द आहे की चांगल्या वस्तूंची. म्हणजे जर मी परमेश्वराकडे आलो, जर मी जलाशयाकडे आलो, तर देव जी हमी आम्हाला देतो, नोट आहे त्याच्यावरतीच लिहिलेलं असतं अनेक भाषांमध्ये, मैं इस धारक को 500 रुपये देणे का अभिवचन देता हो. आणि मग 500 रुपयाच्या मूल्यामध्ये तुम्ही येणारं जे काही वस्तू आहे 500 रुपयाची ते तुम्ही देवाणघेवाण करता. परंतु ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यात येतं की जे काही चांगल्या वस्तूंची वाण तुम्हाला पडणार नाही, जो जलाशयाकडे येतो. आणि म्हणून त्यातलं पहिलं जे आहे की गुड थिंग्स, पण कंडिशन काय आहे? पवित्र जन हो. मला तुम्हाला सांगू द्यात की हे तर नश्वर गोष्टी आहेत, देव त्या पलीकडे द्यायला समर्थ आहे. तो या पृथ्वीचा मालक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. आणि हे डिक्लेरेशन करा, धन्यवाद द्या. तुम्ही दिसतंय त्या गोष्टीकडे पाहू नका, जे दिसत नाही त्याच्याविषयी धन्यवाद द्यायला सुरुवात करा. त्यावेळेस या गोष्टी तुमच्या अस्तित्वात येतील. एक देवाचा सेवक पास्टर योंगीचो यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं चालू केली. त्यांना 5 गोष्टींची गरज होती. देवाने म्हटलं तुला काय पाहिजेत? तर त्या 5 गोष्टी, टेबल, खुर्ची आणि अशा काहीतरी बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि त्यांनी धन्यवाद द्यायला सुरुवात केली. जो मिरॅकल घडला की ज्या एका व्यक्तीने सामान शिफ्ट केलं, त्याच्या ट्रकमध्ये त्याच 5 गोष्टी बसत नव्हत्या. तो व्यक्ती तो घेऊन आला आणि पास्टरनं म्हटलं, पास्टर मला तुम्हाला द्यायचं आहे. हे योंगीचोच्या मुखातलं वाक्य आहे. आणि त्याच गोष्टी, त्याच रंगाच्या त्याच गोष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाकडे मागताना स्पेसिफिकली मागा आणि धन्यवाद द्यायला सांगा. आणि शंका करू नका, देईल का, होईल का, माझ्याकडे पैसे नाही आहेत, कुठून येईल, याच्याविषयी शंका करू नका. अहो तो निर्माण करता, ज्याने आकाश घडवलं, ज्याने सूर्य बनवला, तो तुमचा बाप आहे. कसं येणार आहे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला हे सांगू द्यात की विशेष करून ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे तो पुरवायला समर्थ आहे, तुमच्या उत्पन्नावरती नव्हे. जर तुम्ही स्वतःला पवित्र जनमध्ये गणले जातात तर कंडिशन आहे त्याला, तुम्ही पवित्र जन या कक्षामध्ये येणं अपेक्षित आहे.
तुमचे सर्व अपराध धुतले जाणं अपेक्षित आहे, तर देव त्याला या गोष्टी पुरवायला समर्थ आहे. देवाचं वचन जर तर आहे. जसं तुम्ही म्हणता ना, मैं इस धारक को देने का अभिवचन देता हूं, ती नोट तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ते अभिवचन प्राप्त होईल. आज त्याच पद्धतीने जे अभिवचन देवाने दिलेले आहे ते अभिवचन तुमच्याजवळ आहे आणि ते जेव्हा अस्तित्वात येतं ते त्याचं मूल्य, त्याचं प्रगटीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. पुढे जाणार आहोत. पुढचा जो मुद्दा आहे, जे सरळ मार्गाने चालतात त्यांच्यापासून तो कोणतीही चांगली गोष्ट दूर ठेवणार नाही. मी स्तोत्रसंहिता 84 आणि त्याचं 11वं वचन, कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात, हालेलुया. मगाची कंडिशन होती रक्ताने धुतलं गेलं पाहिजे आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे सात्विकपणे चालतात. सात्विकपण आणि परमेश्वराचं भय धरणारे पवित्र जन हो, हा शब्द त्या ठिकाणी. पवित्र जन आणि सात्विकपण हे सिमिलर जातं, एकत्र जातं. म्हणून तो म्हणतो पवित्र जन हो, आणि या ठिकाणी कोराचे पुत्र जे म्हणतात सात्विकपणे जे चालतात त्यास, आणि मग त्याच्या खाली लिहिलेलं आहे जे सात्विकपणे चालतात. या कोराच्या पुत्रांनी बंड केलं होतं, पण त्या पुत्रांना देवाने क्षमा केली कारण त्यांनी सात्विकतेचा मार्ग अवलंबिला. आणि मग तेच म्हणतात, प्रभू तुझ्या मंदिराचा द्वारपाल होण्यासाठी सुद्धा आम्हाला तू ती जागा दे. त्यांना ते सत्य कळालं. आज तुम्हाला आणि मला ते सत्य समजणं गरजेचं आहे. ते यासाठी उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. आणि इंग्रजीमध्ये फार छान म्हटलेलं आहे, इट्स व्हेरी गुड थिंग्स. देव आम्हाला उत्तमातली उत्तम गोष्ट देण्यासाठी बांधिले आहे, पण कंडिशन एक आहे, सात्विकपणे आम्ही चालणं अपेक्षित आहे. आणि जो सात्विकपणे चालतो त्याच्यासाठी देव उत्तमते देण्यासाठी बांधिले. जगातली कोणती गोष्ट तुम्हाला उत्तमपणेपासून राखू शकणार नाही, कारण तुम्ही त्याचे निवडलेले लोक आहात. म्हणून आज जे देवाच्या मागे चालतात, जे येशूवर विश्वास ठेवतात, त्यांची हानी कधी झालेली पाहिलेली नाही. ते उत्तरोत्तर वाढत गेलेले, ते पूछ नव्हे मस्तक झालेले आहेत. प्रत्येक कुटुंबामध्ये पहा, जर तुम्ही येशूच्या मागे चालत असाल, तुम्ही भौतिकदृष्ट्या पण धनवान धनसंपन्न आहात, आत्मिकदृष्ट्या पण तुम्ही धनसंपन्न असेच होणार आहात, कारण त्याने दिलेलं अभिवचन आहे. राष्ट्रे घ्या, जे जे राष्ट्र त्याच्या मागे त्याचं अनुकरण करत आहे, त्याचं भय धरत आहेत, त्या राष्ट्राची उन्नती झालेली आहे, मी पाहिलेली आहे. काल एका ठिकाणी मी प्रार्थनेला होतो आणि त्या देवाच्या सेवकांनी सांगितलं होतं, कारण तो जो सेवक आला होता त्यांनी जी शेअर केली, संपूर्ण उद्ध्वस्त कोरिया यांचं जे वॉर होतं, या वॉरमध्ये ते नेस्तानाबूत झाले होते, धूळ झाली होती, जवळजवळ काहीच राहिलं नव्हतं. आणि जे 4-6 राष्ट्रांनी मदत केली, 6 राष्ट्रांमध्ये 4 राष्ट्र जे आहेत ते ख्रिश्चन राष्ट्र होते. आणि त्या मिश्रणांनी गॉस्पल शेअर केल्यामुळे काय झालं, आज 70 वर्षामध्ये पहिल्या 10 देशांमध्ये त्याची गणना झालेली आहे, कारण गॉस्पलचा स्वीकार त्यांनी केला. आणि आज आर्मी फोर्समध्ये अमेरिकेच्या बरोबर तो येऊन थांबलेला आहे. देवाने त्या राष्ट्राची उन्नती केली, कारण गॉस्पल त्या ठिकाणी आलेला आहे. मला तुम्हाला सांगत आहे, ज्याच्याजवळ गॉस्पल आहे तो आशीर्वादित आहे, ज्याच्याजवळ शुभवर्तमान आहे तो आशीर्वादित आहे. आणि गॉस्पल तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जातं, गॉस्पल तुम्हाला तुमची भरभराट करतं. आणि मला तुम्हाला ते सांगायचं आहे की ही तुमची भरभराट तुमच्या बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याने. गॉस्पल याच्या ठाई एक आत्मा आहे, जिवंत करण्याचा आत्मा आहे. आणि तुम्ही मेलेले असताना तुम्ही जिवंत होतात. पुढे जाणार आहोत. तिसरं जे आहे, तो तुमचे मुख चांगल्या पदार्थाने भरतो. हालेलुया. कशाने भरतो बघा, याचीच गरज आहे आज आम्हाला. स्तोत्रसंहिता 103 आणि त्याचं 5वं वचन, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी, अंडरलाईन करा त्याला. मी तुम्हाला म्हणतो, जे तुम्ही जगत आहात ते आयुष्य जगत आहात, पण येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन देऊ इच्छितो. आणि या आयुष्यामध्ये जीवनाची गरज आहे, आणि जीवन तुम्ही जगावं हे
देव पित्याला बरं वाटलं. म्हणून योहान 3:16 म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो विश्वास ठेवतो त्याच्याजवळ जीवनाचा उगम होतो, आणि हा जीवनाचा उगम जलाशयाच्या झऱ्याकडनं होतो. आणि म्हणून तुम्ही जे जीवन जगत आहात ते जीवन नव्हे, आयुष्यक्रमण करत आहात. लॉंग लाईफ, डेज ऑफ लॉंग लाईफ. आज या भ्रमामध्ये आम्ही आहोत. म्हणून या शब्दांचा नीट अभ्यास करताना आम्हाला कळत नाही की आम्ही कोणत्या आयुष्याशी जगत आहोत. तुम्ही आयुष्य जगत आहात. या आयुष्यामध्ये जीवनाची गरज आहे, आणि जे तुम्ही आणि मी जगत आहोत ते आयुष्य जगत आहोत. पवित्र जन हो, हा जो शब्द आहे, पवित्र जन हो, नंतर सात्विक आहे. आणि पवित्र जन आणि सात्विक दोन्ही सिमिलर जातात. आणि तुम्ही ते लोक आहात की देवाने तुम्हाला पवित्र केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं, तो काय म्हणतो, तो या ठिकाणी 5व्या वचनामध्ये 103:5 तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देव आमचं मुख कशाने भरत आहे? उत्तम पदार्थांनी, मेदांनी. आम्ही खाल्ल्याने आम्ही जे काय आम्ही खाऊ त्याच्याने आमची जाडी वाढणार नाही, आम्हाला बाधणार नाही, विषघातक होणार नाही, तर आम्हाला धष्टपुष्ट होऊ आणि देवाच्या राज्यासाठी उपयोगात येऊ. आणि म्हणून तो म्हणतो की तो तुझे आयुष्य, तुम्हाला आयुष्याची काळजी पडलेली आहे. आज कित्येक जे लोक आहेत ते आयुष्याच्या काळजीमध्ये त्याचं जे जीवन आहे खुंटून गेलेलं आहे. आयुष्याची काळजी करत आहेत. आज त्या आयुष्याच्या ह्याच्यातून त्यांनी बाहेर यावं, आणि ह्या आयुष्यामध्ये देव तुमचं मुख उत्तम पदार्थांनी भरणार आहे, यावरती विश्वास ठेवा. तो तुम्हाला अंगाला वस्त्र, इस्रायल लोकांचा मी अभ्यास करत होतो या ठिकाणी, 40 वर्ष त्यांच्या अंगावरची वस्त्र झिजले नाहीत, त्यांच्या वाहनांना छिद्र पडले नाहीत असं लिहिलं आहे. पण त्यांना काकडी आणि खरबुजांची आठवण येऊ लागली. आज ते आम्ही आहोत, त्याच वंशातून आम्ही आलेलो आहोत. आम्ही देखील अशाच प्रकार, प्रभू एखादी वस्तू नाही मिळाली आम्ही कुरकुर करतो. धन्यवाद द्यायला सुरुवात करा. जिथं तुमची उणीव आहे तिथं धन्यवाद द्या, ते भरून निघेल. होता मुद्दा, जे त्याच्याकडे मागतात त्यास तो चांगल्या गोष्टी देतो. कोणाकडे मागतात? जे त्याच्याकडे मागतात. यावेळेस आपण वाचणार आहोत मत्ती सुविशेषाचा 7वा अध्याय आणि त्याची 7 ते 11 वचनामध्ये. तो काय म्हणतो पहा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्यास उघडले जाईल. आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे काय? येशू ख्रिस्त विचारतोय. आणि म्हणून यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्या जवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. हालेलुया. हे एक वचन आपण जवळजवळ 3-4 महिने पाहिलं होतं. मागा, शोधा आणि ठोका, फार रहस्यमय गोष्टी आहेत. पण या ठिकाणी मला 11व्या वचनाकडे यायचं आहे की तुम्ही वाईट असताना तुमच्या लेकरांना तुम्हाला चांगल्या गोष्टी देणं कळतं, तर तो चांगला पिता तुम्हाला किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल. तुमच्या आयुष्यक्रमणामध्ये परमेश्वर तुम्हास चांगल्या गोष्टी जे ते मागतात त्यांना तो किती विशेष करून देईल. म्हणून जे जलाशयाकडे येतात त्यांच्यासाठी तो उत्तम त्या गोष्टी दिल्या वाचून कधीच राहणार नाही. जे विश्वासणारे आहेत त्यांना वाण पडत नाही, कमतरता पडेल. याचा अर्थ तुम्ही कमतरता आणि वाण ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. कमी म्हणजे उणीव, पण ती उणीव भरून निघली जाते. कारण जर कमतरताच आली नाही तर तो मिरॅकल कसा काढणार? उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी येशू काना गावात लग्नाला गेला. काना गावात लग्नाला गेला आणि तिथं कमतरता पडली. म्हटलेले त्यांचा द्राक्षरस संपला. येशूची आई त्या ठिकाणी आली, येशू तिथे होता. येशू तुमच्याजवळ आहे, तुमच्याकडे कमतरता होईल, पण लक्षात ठेवा ती कमतरता मिरॅकलमध्ये त्याचं रूपांतर होतं, चमत्कारामध्ये त्याचं रूपांतर होतं. पण तुम्हाला वाण पडणार नाही. जशी तरुण सिंहास वाण पडते, आणि तिथं असं लिहिलं आहे, तरुण सिंह उपासमारीने मरतो, पण तुम्ही मरणार नाहीत, तुम्ही जिवंत राहणार आहात. कारण देव
तुमची काळजी घ्यायला, प्रभू येशू ख्रिस्त तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे, कारण त्याने तुमच्याशी करार केलेला आहे. तुम्ही त्याची वधू आहात, तुम्ही त्याचे पवित्र जन आहात, तुम्ही त्याचे विशेष लोक आहात, तुम्ही त्याचे निवडलेले वंश आहात. पण आज आम्ही शंका करतो. शंका करू नका. कमतरता असेल तुमच्याकडे, नीव पडणार नाही. सगळ्यात पुढचं गोष्ट आपण घेणार आहोत. ती गोष्ट, चांगल्या गोष्टी घडणार आहेत. इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि त्याचं 11वं वचन. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा येऊन हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडळातून. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी, भावी म्हणजे येणाऱ्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टीचा उगमच कोण आहे? ख्रिस्त आहे. चांगल्या गोष्टीचा उगम कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो ख्रिस्त जर तुमच्याजवळ आहे तर तो म्हणतो, ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा आहे. हा जो याजक तुमचा आहे तर तुम्हाला कोणत्याच चांगल्या गोष्टीचं वाण पडणार नाही. दिस इज अ प्रॉमिस. प्रॉमिस मला न समजल्या कारणानं आम्ही शंका करतो. म्हणून शंका करू नका. कोणत्याच गोष्टीची शंका करू नका. देवाने तुम्हाला पुरवलेलं आहे, देवाने तुमचा पुरवठा केलेला आहे, यावरती विश्वास ठेवा. आणि तुम्ही पुच्छ नव्हे, तुम्ही मस्तक आहात. कारण देवाने दिलेले अभिवचन देव पूर्ण करायला समर्थ आहे, यावरती माझाच विश्वास नाही. म्हणून या सर्व गोष्टी घडतात. आज आम्ही डिक्लेअर करूया, धन्यवाद देऊयात. म्हणून अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. या सर्व चांगल्या गोष्टी. त्या ठिकाणी एक तरुण आला आणि तो म्हटला, उत्तम गुरुजी. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, तू मला चांगलं का म्हणतोस? एकच देव चांगला आहे, त्याच्या वाचून कोणीच तो चांगला असताना ते म्हणतोय. ते विचार करा. आज आम्हाला सगळ्यांना चांगलं, कोणी जरी आमच्याविषयी थोडंसं वाईट बोललं आम्हाला वाईट वाटतं. जे आमच्याविषयी चांगलं बोलतात आम्ही त्यांच्याविषयी, पहा लोक आहेत, आमच्याकडनं चांगल्या गोष्टी निघतच नाही बाहेर. तो याजक असू द्यात, तो कोणी असू द्यात. पण ज्यावेळेस मी हा कलम त्या ख्रिस्तामध्ये माझा केला जातो, त्या कलमाखातर माझ्यातून चांगल्या गोष्टी येतात. कारण माझा कलम त्या ख्रिस्तामध्ये केलेला आहे. कारण तो भावी म्हणजे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या भविष्यातल्या गोष्टी. तुम्ही भविष्य करताना घ्या भविष्य. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो, काय असतं हे भविष्य? शोधून पहा. जरीसुद्धा तुम्हाला कळत नसेल, पण तू या भविष्याविषयी पण नीट सायकोलॉजिकल अभ्यास करून पहा. आज त्याचं सुद्धा अभिवचन त्याने तुम्हाला दिलेलं आहे. उद्या होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा तो म्हणतो, ज्या भावी म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आहे, त्याच्यासाठी त्याने अभिवचन दिले. चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घडतील. तुमची एखादी गोष्ट हरवली आहे का? घाबरू नका. त्याच्यातून देव तुम्हाला चांगलं करणार आहे. तुमचं नुकसान झालेलं आहे का? घाबरू नका. देव त्यात नुकसानीतून तुमचं चांगलं कल्याण करण्याचं समर्थ ठरवले आहे. तुमची नोकरी गेलेली आहे का? घाबरू नका. तुम्ही आजारामध्ये आहात का? घाबरू नका. कारण देवाने त्याच्यामध्ये तुमचं कल्याण करायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि मला ठरवतो आम्ही की हे कल्याण असं असावं. अहो, देवाच्या नजरेमध्ये कल्याण फार मोठं आहे. तुमचं इन्क्रिमेंट राहिलेलं आहे काय? घाबरू नका. देवाने तुमचं कल्याण करायचं ठरवलेलं आहे. आणि डिक्लेअर करा आणि देवाला धन्यवाद द्या. देवा धन्यवाद, कारण तू माझा भावी गोष्टींचा प्रमुख आहेस. आणि तुमच्या भावी जीवनातल्या सर्व गोष्टी, तुमच्या डोळ्यांना परिस्थिती अवतीभोवती ऑफिसभोवती फार विचित्र दिसत असेल, डोळ्यांना कळत नसेल, परंतु धन्यवाद द्या. भावी गोष्टींसाठी ख्रिस्त तुमचा पुढारलेला आहे. तो त्या गोष्टी सेट करायला समर्थ आहे. म्हणून धन्यवाद द्या आणि त्या गोष्टीने पुढे लागा. तुमचा एक मुद्दा आपण घेणार आहोत, येणाऱ्या चांगल्या गोष्टींची चाहूल आणि शॅडो ऑफ गुड थिंग्स टू कम. इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलं आहे, तर मग ज्या भावी चांगल्या गोष्टी आहेत. हालेलुया. किती सुंदर लिहिलेलं आहे. मराठीमध्येच लिहिलेलं आहे. मी तर इंग्रजीतून हे शब्द अभ्यास करतो, परंतु आता मराठीत जसंच्या तसं ॲप्रोप्रिएट दिलेलं आहे. पहा, जे मी म्हणतो, येणाऱ्या चांगल्या गोष्टींची चाहूल. चाहूल म्हणजे
जे आता महासंकट काळ येणार त्याची चाहूल तुम्हाला लागली आहे की नाही मला माहीत नाही, पण मला माहिती आहे जे घडत आहे अवतीभोवती ही महासंकट काळाची चाहूल आहे. परंतु देवाचं अभिवचन आहे याच्यापासून तो तुमची सुटका करणार आहे. तुम्हाला याची आससुद्धा लागणार नाही. आस म्हणजे काय? ती वाफ लागल्यानंतर जो चटका येतो ना त्याची आससुद्धा लागणार नाही. त्याने थेसलोनिकराच्या पत्रात दिलेलं अभिवचन आहे. म्हणून किती अभिवचनं आहेत आज तेच आम्हाला माहीत नाही. या ठिकाणी म्हणतो तर मग ज्या भावी चांगल्या गोष्टी आहेत त्याची छाया नियमशास्त्र आहे. आता जे नियमशास्त्र झालेले आहे ही छाया आहे. आता प्रतिमा अस्तित्वात आलेली आहे. ही प्रतिमा काय आहे? ख्रिस्त आहे. जर ख्रिस्त हा भावी चांगल्या म्हणजे कोणती पण गोष्ट घ्या, ती गोष्टी आहेत स्वयंपाकाविषयी घ्या, बिझनेसविषयी घ्या, टेक्निकल विषयी घ्या, त्याच्यामध्ये पण किती पार्ट्स आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत. म्हणून मी ज्यावेळेस MBA विषयी तुम्ही करता ना ते MBA पवित्र शास्त्रात आहेत. कोणता पण सब्जेक्ट घ्या त्या सर्वांचं उगम पवित्र शास्त्रात आहे. कोणता पण सब्जेक्ट घ्या, मला आवडतं अभ्यास करायला. कोणता पण विषय घ्या त्या सगळ्यांचा उगम पवित्र शास्त्रात आहे. म्हणून त्याला शास्त्र म्हटलेलं आहे. आणि हे मी ओरडून किती वर्षापासून सांगत आहे. आधी पण मागच्या कितीतरी वर्ष अहो हे शास्त्र आहे. जसे बरेचसे शास्त्र असतात मी किती वर्षापासून हे सांगतो हे शास्त्र आहे. कारण शास्त्र एक त्याने सिद्धता होते. म्हणजे H+O चे 2 अणू घेतले त्याच्यातून H2O असं म्हणजे पाण्याचं जे संज्ञा आहे त्याच्यातून ते सिद्ध होतं. अगदी तसंच आहे पवित्र शास्त्र. तो म्हणतो तर मग ज्या भावी चांगल्या गोष्टी आहेत, ज्या येणाऱ्या भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची छाया आज ती निघून गेलेली, ती आमच्याजवळ आहे. प्रतिमा आमच्याजवळ आहे. तर आम्ही का काळजी करावी? आज कित्येक लोक भविष्याविषयी काळजी करतात. माझं कुटुंब पण या दिवसांमध्ये जात आहे फार कठीण प्रसंगातून. परंतु आम्ही सर्वजण डिक्लेअर करत आहोत देव पाहून घेईल, देव पाहून घेईल. मी जिवंत उदाहरण आहे, साक्ष्यमय जीवन आहे. आणि आमच्या उत्पन्नावरती, आमच्या कमाई कष्टावरती, आमच्या बँक बॅलन्सवरती नव्हे, देवाच्या सामर्थ्यावरती आम्ही उभे आहोत. देवाच्या पुरवठ्यावरती उभे आहोत. आणि देव हे सर्व करायला समर्थ यावरती आमचा विश्वास आहे. आम्हाला कमतरता येणार, पण उणीव जी आमची उणीवा जरी असल्या आम्हाला वान पडणार नाही. कमतरता असेल पण ती कमतरता भरायचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. कारण तो भावी गोष्टीचा, चांगल्या गोष्टींसाठी त्याने सिद्ध केलेलं आहे. आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट तो उत्तम करायला तयार आहे. आमच्या जीवनातली, आमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तो उत्तम करणार आहे. यावरती विश्वास ठेवा. कारण तुम्ही ज्या जलाशयाकडे आलेला आहे तो जलाशयच सर्व स्रोत त्याच्याद्वारे आहे. फार सुंदर गोष्टी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. स्तुती करूया, आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, या वचनांच्याद्वारे तो आम्हाला आशीर्वादित केला. प्रभू अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही स्वतःला कमी लेखलं, स्वतःला आम्ही कमी समजलो. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो तुझ्याजवळ आल्याने जे अभिवचन तू आम्हाला दिलेले आहे, देवाने दिलेलं उघड आमंत्रण, त्याला आम्ही नाकारलं. प्रभू त्याला आम्ही, प्रभू तू आम्हाला आमंत्रण देतो पण आम्ही ते स्वीकारलं नाही. आज या जलाशयाकडे आल्या कारणाने आम्हाला इतक्या चांगल्या गोष्टी ज्या भविष्यासाठी उपयुक्त आहेत, ज्या आमच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त आहेत, प्रभू याने तो आम्हाला आशीर्वादित केलं. याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. तुझी उपकार स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो माझ्या देव बापा. खरोखर तू चांगला देव आहेस. आणि प्रभू हेच अभिवचन आम्ही प्रत्येकाला द्यावं, अनेकांपर्यंत हे वचन घेऊन जावं. कारण लोक आज त्या आशेने पाहत आहेत की त्यांचं भविष्यात त्यांचं काय होईल. परंतु प्रभू भविष्याची सुद्धा खात्री तू आम्हाला दिलेली आहेस. बद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझी उपकार स्तुती करतो. या सर्व सहायच्या 6 गोष्टींनी तू मला आशीर्वादित केलं, याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. सर्व गौरव, महिमा, पराक्रम तुला देत येशू आमच्या प्रभूच्या नावात या प्रार्थना विनंत्या तुला सादर केल्यामुळे ऐकत्या. आमेन, आमेन.